हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाडिस्कॉम जेईसाठीचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहे. सो हे क्वेश्चन्स तुमच्या प्रिपरेशनमध्ये नक्कीच हेल्प करतील अशी मला आशा आहे. सो प्लीज हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अँड जर आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, तर चला स्टार्ट करूया. सो आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, द स्केल ऑफ ॲन ओहोमीटर इज. तर याचा आन्सर येणार आहे नॉन लिनियर, बिकॉज आपल्याला माहिती आहे की ओहम मीटरची जी स्केल असते ती नॉन लिनियर असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इंडक्टन्स इज मेजर्ड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग ब्रिजेस. मग यातलं मॅक्सवेल ब्रिज हे आन्सर बरोबर आहे, बिकॉज आपण मॅक्सवेल ब्रिजने इंडक्टन्स मोजतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोटामीटर इज यूज फॉर मेजरिंग. याचा आन्सर येईल फ्लो, कारण आपण फ्लो हे रोटामीटर या इन्स्ट्रुमेंटने मोजतो. तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट प्रेफरेबल हाय स्टार्टिंग टॉर्क इंडक्शन मोटर. सो याचा आन्सर येईल स्लिप रिंग इंडक्शन मोटर, कारण आपल्याला माहिती आहे की स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये हाय स्टार्टिंग टॉर्क असतो. ओके, आणि त्याच्यामुळे तो आपण प्रेफर करतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, जूल पर कुलम इज द युनिट ऑफ. याचा आन्सर येईल पोटेन्शियल, कारण पोटेन्शियलचे युनिट आहे जूल पर कुलम किंवा व्होल्ट. ओके, दोन्हीसुद्धा युनिट्स आहेत पोटेन्शियलचे. सो त्या आन्सर येईल पोटेन्शियल. ओके, सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द प्रिन्सिपल ऑफ डायनेमिकली इंड्यूस्ड EMF इज युटिलाइज्ड इन अ. याचा आन्सर येईल जनरेटर. ओके, कारण जनरेटरमध्ये डायनेमिकली इंड्यूस्ड EMF तयार होतो. म्हणजे काय तर त्यात कंडक्टर हे रोटेटिंग असतात आणि मॅग्नेटिक फील्ड ही स्टेशनरी असते. मग रोटेटिंग कंडक्टर हे स्टेशनरी मॅग्नेटिक फील्डचे लाईन्स कट करतात आणि त्याच्यामुळे त्या जनरेटरमध्ये EMF इंड्यूस होतो. सो इथं डायनेमिकली इंड्यूस EMF तयार होणार आहे. ओके, तर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, द इंडक्टिव्ह रिॲक्टन्स ऑफ अ ट्रान्सफॉर्मर डिपेंड्स ऑन. याचा आन्सर येईल लिकेज फ्लक्स, कारण लिकेज फ्लक्स किंवा रेसिड्युअल फ्लक्सवरतीच त्या ट्रान्सफॉर्मरचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा डिपेंड असतो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच व्होल्टेज इज नेसेसरी टू क्रिएट अ फ्लो ऑफ 0.24 कूलम इन 0.8 सेकंड्स थ्रू अ रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम. ओके, तर यांचा आन्सर येईल 150 व्होल्ट, कारण करंट जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर चेंज इन चार्ज इंटू टाईम हा फॉर्म्युला आहे. ओके, मग 0.24 इंटू 0.8 म्हणजेच 0.3 आपला आन्सर येईल करंट म्हणून. ओके, मग त्यानंतर V इज इक्वल टू IR. मग हा फॉर्म्युला वापरून आयची व्हॅल्यू 0.3 ॲम्पियर आणि आरची व्हॅल्यू 500 ओहम ही घालून आपल्याला आन्सर मिळेल 150 व्होल्ट. ओके, सो आन्सर येईल 150 व्होल्ट करंट आपल्याला गरजेचं आहे टू क्रिएट अ फ्लो ऑफ 0.24 कूलम इन 0.8 सेकंड फॉर रेजिस्टन्स ऑफ 500 ओहम. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्पेसिफिकेशन्स इज नॉट करेक्ट फॉर अ कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर. ओके, कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर म्हणजे CC ॲम्प्लिफायरसाठी कोणतं स्पेसिफिकेशन करेक्ट नाही आहे असं त्यांनी विचारले. याचा आन्सर येईल हाय व्होल्टेज गेन. ओके, कारण एखादा कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायरसाठी हाय इनपुट इम्पेडन्स, लो इनपुट इम्पेडन्स आणि हाय करंट गेन एवढेच 3 स्पेसिफिकेशन्स लागतात, आणि जो हाय व्होल्टेज गेन हा स्पेसिफिकेशन तिथं गरजेचा नाही आहे किंवा करेक्ट नाही आहे. सो आन्सर येईल हाय व्होल्टेज गेन. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द मोस्ट एफिशियंट डॅम्पिंग एम्प्लॉईड इन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स इज. तर याचा आन्सर येईल एडी करंट डॅम्पिंग, कारण इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट्समध्ये सगळ्यात जास्त एफिशियंट जर कोणतं डॅम्पिंग सिस्टम असेल तर ते आहे एडी करंट सिस्टम.
आणि बाकीच्यांची एफिशियन्सी ही थोडी कमी असते. सो जास्त आपण मोस्ट एफिशियंट डॅम्पिंग ही एडी करंट डॅम्पिंग वापरतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर अ पी पोल मशीन द रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिग्रीज इज गिवन बाय. याचा आन्सर येईल थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 थीटा मेकॅनिकल. ओके. तर एका पी पोल मशीनसाठी आपण जर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल डिग्रीजमधलं रिलेशन दाखवायचं असेल तर आपण थीटा इलेक्ट्रिकल इज इक्वल टू P/2 थीटा मेकॅनिकल हा फॉर्म्युला वापरतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंपेन्सेटिंग वाइंडिंग इन अ DC मशीन इज प्लेस्ड ऑन. याचा आन्सर येईल योक इन द पोल फेसेस. कारण आपल्याला माहिती आहे की एखादा DC मशीनमध्ये DC जनरेटर असो किंवा DC मोटर असो, त्यामधली जी काही कंपेन्सेटिंग वाइंडिंग असते ती पोल फेसेसमधल्या योकमध्ये आपण प्लेस करतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द ग्रेटेस्ट पर्सेंटेज ऑफ हीट लॉस इन अ DC मशीन इज ड्यू टू. याचा आन्सर येईल कॉपर लॉस. कारण एखाद्या DC मशीनमध्ये कॉपर लॉसमुळे खूप जास्त प्रमाणात हीट लॉस होत असतो. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रिफ्लेक्टर ऑफ अ न्यूक्लियर रिॲक्टर इज मेड अप ऑफ. याचा आन्सर येईल बेरिलियम. कारण एखाद्या पॉवर सिस्टममध्ये जनरेशन वेळी जर आपल्याला रिफ्लेक्टर बनवायचा असेल न्यूक्लियर रिॲक्टरमधला तर त्यासाठी आपण बेरिलियम हे मटेरियल वापरतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कोअर ऑफ अ ट्रान्सफॉर्मर फॉर मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी शुड बी मेड अप ऑफ. याचा आन्सर येईल फेराइट्स. ओके. तर याचं रिझन काय आहे की आपण फेराइट्सपासूनच ट्रान्सफॉर्मरची कोअर बनवतो मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीसाठी. कारण फेराइट्सची जी काही परमॅबिलिटी असते ती हायेस्ट असते. ओके. त्यामुळे आपण तिथे फेराइट्स वापरतो. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द पॉवर फॅक्टर कॅन बी इम्प्रूव्ड बाय यूजिंग. तर याचा आन्सर येईल स्टॅटिक कपॅसिटर्स, सिंक्रोनस कंडेन्सर्स आणि फेज ॲडव्हान्टर्स हे सगळे यूज करून आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करू शकतो. ओके. तर हे आहेत पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्याचे मेथड्स. ओके. तर आन्सर येईल ऑल ऑफ द अबाव. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिलेज हॅज द ॲबिलिटी ऑफ अँटिसिपेटिंग द पॉसिबल मेजर फॉल्ट इन अ ट्रान्सफॉर्मर. सो याचा आन्सर येईल बचोल्स रिले. ओके. सो जो काही बचोल्स रिले आहे त्याच्यात एक ॲबिलिटी असते की जो काही मेजर फॉल्ट आहे त्याला ते अँटिसिपेट करतं ट्रान्सफॉर्मरमध्ये. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बूस्टर्स आर कनेक्टेड इन. याचा आन्सर येईल सिरीज विथ डिस्ट्रीब्युशन. कारण बूस्टर हा आपण नेहमी डिस्ट्रीब्युटरच्या सिरीजमध्ये कनेक्ट करत असतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॅरेंटी इफेक्ट कॅन बी कंपन्सेटेड बाय विच ऑफ द फॉलोइंग. याचा आन्सर येईल शंट रिॲक्टर. कारण शंट रिॲक्टरनं आपण फॅरेंटी इफेक्ट कंपन्सेट करू शकतो किंवा थोड्याफार प्रमाणात कमी करू शकतो. ओके. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अ ट्रान्सफॉर्मर द व्होल्टेज रेग्युलेशन विल बी 0 वेन इट ऑपरेट्स ॲट. तर याचा आन्सर येईल लीडिंग पॉवर फॅक्टर. कारण एखादा ट्रान्सफॉर्मर जेव्हा लीडिंग पॉवर फॅक्टरला वर्क करत असेल किंवा ऑपरेट करत असेल तेव्हा त्याचं व्होल्टेज रेग्युलेशन हे नेहमी 0 असतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द अर्थ पोटेन्शियल इज टेकन ॲज. याचा आन्सर येईल 0. कारण जो काही अर्थ पोटेन्शियल असतो तो आपण नेहमी 0 म्हणूनच कन्सिडर करतो. ओके. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अन ऑटो ट्रान्सफॉर्मर पॉवर फ्रॉम द प्रायमरी इज ट्रान्सफर टू द सेकंडरी. याचा आन्सर येईल इंडक्टिव्ह अँड कंडक्टिव्हली. ओके. मग एखाद्या ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये आपण जेव्हा पॉवर ट्रान्समिशन बघतो तेव्हा प्रायमरीपासून सेकंडरीपर्यंत पॉवर ही इंडक्टिव्हली आणि कपॅसिटिव्हली दोन्ही पण वेने ट्रान्सफर होत असते. ओके.
सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ अ ट्रान्समिशन सिस्टम इज चेंज फ्रॉम 50 हर्ट्स टू 100 हर्ट्स देन द स्ट्रिंग इफिशियन्सी, याचा आन्सर येईल रिमेन अनचेंज. कारण आपल्याला माहिती आहे की जरी आपण एखादा ट्रान्समिशन सिस्टमची फ्रिक्वेन्सी किती जरी चेंज केली तरी त्याची स्ट्रिंग एफिशियन्सी ही कॉन्स्टंट राहणार आहे किंवा अनचेंज राहणार आहे, म्हणजेच रिमेन अनचेंज हे त्याचा आन्सर राहील. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच मोटर्स आर प्रेफर्ड फॉर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग इन स्मॉलर युनिट्स. सो याचा आन्सर येईल इंडक्शन मोटर्स. कारण इंडक्शन मोटर्स हे आपण प्रेफर करतो जास्त करून स्मॉल युनिट्समध्ये रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या ॲप्लिकेशनसाठी. ओके. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, नो लोड करंट इन अ ट्रान्समिशन लाईन इज प्रेझेंट ड्यू टू, याचा आन्सर येईल चार्जिंग करंट. ओके. सो चार्जिंग करंटमुळे एखाद्या ट्रान्समिशन लाईनमध्ये नो लोड करंट हा प्रेझेंट असतो